संगमनेर शहरात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात नागरिक आक्रमक झालेले आहेत आणि हा जनाक्रोश मोर्चा ते काढणार आहेत। काही वेळामध्ये हा मोर्चा निघेल। नागरिक आक्रमक आहेत। बिबट मुक्त तालुका करा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। सध्या बसून आंदोलन केलं जात आहे। जनाक्रोश आंदोलनात घोषणाबाजी केली जाते। या बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागलाय। बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। शाळकरी मुलं, शेतकरी यांच्यावर बिबटे हल्ले करतायत। त्यामुळे संगमनेर शहरात जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधामध्ये संगमनेर शहरामध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सगळेजण सहभागी झालेले आहेत आणि बिबट्यांचे जे वाढते हल्ले आहेत या विरोधामध्ये हा सगळा जनाक्रोश बघायला मिळतोय। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या सगळेच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेले दिसत आहेत, ज्यामध्ये शाळकरी मुलं असतील, शेतकरी असतील यांच्यावरती हल्ले होत आहेत। परवा दिवशी संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलग या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। त्यानंतर कुठेतरी हा जनप्रक्षोभ जो आहे तो उफाळलेला दिसतो आहे आणि संगमनेर असेल, कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, सगळ्याच ठिकाणी बिबट्यांचे जे हल्ले आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। त्यामुळं जन आक्रोश या ठिकाणी बघायला मिळतोय। डॉक्टर, काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढलाय? आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने आता जरा खंबीर याच्यामध्ये सगळा दोष प्रशासनाचा आहे। गेले अनेक दिवस आपण बघतोय की बिबट्यांचे हल्ले वाढत चालले, शासन त्यावर काहीच करत नाहीये। शासनाने खरं म्हणजे एवढी अवघड गोष्ट नाही ना की शासनाने या सर्व बिबट्यांना पकडून त्यांचं कुठेतरी एखाद्या ठिकाणी स्थलांतर करावं, त्यांचं निर्बीजीकरण, त्यांचं स्टरलायझेशन करून नसबंदी करावी। तिथे शेतकरी जीव मुठीत घेऊन जगतोय। तिथे आता शेकडो लोकांचा मृत्यू झाला असेल राज्यात आता, आणि हे सगळं होत असताना शासन ज्या ढिम्मपणाने याकडे बघतोय ते मात्र अत्यंत तिरीक निर्माण करणारे, राग निर्माण करणारे, नक्कीच राग निर्माण करणार आहेत। त्यामुळे हा सगळा जनप्रक्षोभ दिसतोय। सिद्धेशचे वडील देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत। मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काय मागणी तुमची आहे आता सरकारकडे? आमची मागणी एवढीच आहे, देणार आम्हाला तुम्ही शूट आउट करावी, तुम्ही त्याला मारून आम्हाला त्याची डेड बॉडी दाखवावी। आमची एवढीच मागणी आहे, बाकी आमची मागणी काहीच नाही। तर मग आम्ही आमची ऍक्शन घ्यायला चालू करू। गावकऱ्यांनी ऍक्शन घ्यायला चालू केली तर मग प्रशासनाने आमच्यावर केस केली तर आम्ही माग हटणार नाही। बघितलं तर हे सिद्धेशचे वडील आहे। 2 दिवसापूर्वी जो हल्ला बिबट्याचा झालेला होता त्यामध्ये सिद्धेशचा मृत्यू झालेला आहे। ही घटना एक नाही तर अशा अनेक घटना जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत। कोपरगाव असेल, संगमनेर असेल, अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळं हा जनप्रक्षोभ जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। काँग्रेसचे नेते देखील सहभागी झालेले, काँग्रेसच्या जयश्रीताई थोरात असतील, आमदार सत्यजित तांबे आहेत, सगळेजण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। दादा, तुम्ही देखील मोर्चात सहभागी झालाय। काय मागणी आहे? बिबट्यांची संख्या वाढली आहे, हल्ले देखील खूप वाढलेले आहेत। आता काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढला? असं आहे की ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की बिबट्या संपूर्ण राज्यात आता हा मोठा विषय झालेला आहे आणि आमच्या तालुक्यात तर गेले 2 वर्ष सातत्याने आम्ही संघर्ष करतोय की या बिबट्यांचे वर काहीतरी उपाययोजना करावं। सरकारने सुरुवातीला हे सगळं जे आहे ते हसण्यावारी नेलं, परंतु आता गंभीर प्रकार होत चाललेला आहे आणि ज्याच्या घरावर तो बिबट्याचा हल्ला होतो, आज आमचा बघा एक 6 वर्षाचा मुलगा सिद्धेश, त्याचा ज्या पद्धतीने त्याच्या वडिलांनी 6 वर्ष जो मुलगा आपण लहानाचा मोठा करतो, एक स्वप्न आपण पाहतो की आपला मुलगा काय करणार, मोठा होणार, आपल्याला सांभाळणार। अहो, तो मुलगा आपल्या डोळ्यात देखत जर बिबट्या घेऊन जात असेल तर कशाचा तो बिबट्या आणि कशाचं हे? मला असं वाटतं की माणूस जगला पाहिजे, माणसाचं संरक्षण झालं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे। आणि बिबट्या काय आता दुर्मिळ प्राणी राहिलेला नाहीये। शेड्यूल 1 मधून त्याला काढलं गेलं पाहिजे आणि त्याला मारण्याची परवानगी जी आहे ती शेतकऱ्यांना देखील दिली गेली पाहिजे। कुठेतरी जनप्रक्षोभ जो आहे तो उफाळलेला दिसतोय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र बिबट्यांचा धुमाकूळ आहे। अनेकांवरती हल्ले होत आहेत। लहान मुलं असतील, शेतकरी असतील, महिला असतील, अनेकांना जीव गमवावा लागलाय। त्यामुळं कुठेतरी हा आक्रोश आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर।